देशाला नक्षलवाद मुक्त करण्याच्या प्रयत्नात CISFनं महत्त्वाची भूमिका बजावली असं सांगत 31 मार्च 2026 पर्यंत देशाला नक्षलवाद मुक्त करण्याचा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला। ओदिशामध्ये कटक इथे CISFच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते। ओदिशा, छत्तीसगड किंवा तेलंगणा असो, नक्षलवादावर प्रहार करण्यात CISFचं योगदान मोलाचं आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले। तिरुपती ते पशुपतीपर्यंत रेड कॉरिडॉरचं स्वप्न पाहणाऱ्यांना देशाचं सुरक्षा दल पूर्णपणे पराभूत करेल असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। और उसमें भी CISF का बहुत बड़ा योगदान है। उड़ीसा हो, छत्तीसगढ़ हो या तेलंगाना हो, सभी जगह पे CISF ने नक्सल अभियान के उन्मूलन में एक प्रकार से अपनी भूमिका निभाई है। ये अभियान में कई प्रकार के कठिन अभियानों को अंजाम दिया गया, सुरक्षा बलों के सिर पर डाला गया। गेल्या 56 वर्षात CISFनं केवळ आपला मूळ उद्देश पूर्ण केलेला नाही, तर सर्व प्रकारच्या आव्हानांना तोंड देऊन स्वतःमध्ये सुद्धा बदल घडवून आणलाय। शौर्य, त्याग आणि समर्पणासह आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज होऊन CISFनं सर्व प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्याचं धाडस दाखवलंय असं ते म्हणाले। बदलत्या जागतिक भूराजकीय स्थितीच्या युगात महासागर पुन्हा